द्या. शाळेकडून आपण त्यांना एक छोटीशी भेट देत आहोत. श्रीमती पल्लवी जोशी या पण त्यांच्याबरोबर मार्गदर्शन करणार आहेत. कोळी सरांनी त्यांना ती भेटवस्तू द्यावी. मुलांनो लक्षात घ्या, मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने हा 21 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी हा सप्ताह साजरा केला जातो. कालचा जो दिवस होता 21 फेब्रुवारी हा मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मातृभाषा दिनानिमित्त 21 फेब्रुवारी पासून 27 फेब्रुवारी हा असा आठवडा नेहमी मराठी सप्ताह म्हणून तो साजरा केला जातो. मुलांना मातृभाषा दिन हा का लेखक मंडळी दिसतात, त्यांचे धडे असले असते का? साहित्य वेगवेगळ्या गोष्टींनी फुललेले आहे, ते आपल्यापर्यंत पोहोचलंच नसतं. तर मग हे साहित्य आपल्यापर्यंत जे काही पोहोचलं ते त्याच्यातले विचार खूप महत्वाचे आहेत आणि हे विचार आपल्याला नेहमी आपलं आणि ही देवनागरी लिपी म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की देवाने नगरवासियांच्यासाठी काढलेली तयार केलेली लिपी म्हणजे देवनागरी लिपी, ज्याच्यातून आपण एकमेकांशी सुसंवाद साधू शकतो. मला कसं वागावं कसं याची काहीच कल्पना नाहीये. मग त्याने काय करायला पाहिजे? तर त्याच्यासाठी हे वेद तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. ते वेद म्हणजे संस्कार आहेत, चांगल्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून व्यास ऋषींनी त्यांचा आवडता विद्यार्थी म्हणजे गणपती बाप्पा, त्या गणपतीला बोलावलं आणि गणपतीला बोलावल्यानंतर हे सगळे वेद ऐकवले, समजावून सांगितले आणि हे ऐकल्यानंतर गणपती बाप्पा म्हणाला की मी एक चमच्याने भरवते आणि बाळ पटापटा ते इतक्या मिटक्या मारत खाता. आवडीची खीर असते ना, पटपट पटपट खारे म्हणायची सुद्धा वेळ येत नाही. गटा संपते आणि एकदम बाळाने पोट भरल्यानंतर ढेकर दिली. असं बोलले 14 अक्षर तयार झाले. लक्षात आलं तुमच्या? आता स्वर म्हणजे काय? स्वराची व्याख्या कशी असते की तोंड उघडल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपल्याला तोंडामध्ये अडथळा येत नाही आणि अक्षर सहज बाहेर येतात, त्याला स्वर असं म्हणतात. आता बघा मी फक्त सांगते, सगळ्यांनी फक्त पेन्सिल किंवा पेन हातात धरायचा आहे. पेन्सिल असेल तर किंवा पेन काही चालेल. त्याच्यानंतर पेन्सिलची शार्प केलेली असते. तिथे पेन्सिल धरायची आणि हे मधलं बोट खाली सपोर्टला असेल. आले लक्षात? आणि खूप वाकून घ्यायचं नाहीये. साधारण 90 अंशाचा कोन जेवढा असतो तेवढं पेन्सिल आपल्या हातामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये अंतर असायला हवं. हे सायंटिफिकरित्या प्रूफ झालेलं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने कायमस्वरूपी बसायचंय घरी किंवा शाळेत. आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यांना कोणाला आपलं अक्षर छान काढायचं आहे त्यांनी पहिल्यांदा एक उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे छान गोल काढायला. मध्ये एक सरळ रेष, एक आडवी रेष आणि 2 तिरप्या रेषा. हा चक्र, हा जो चक्र दिसतोय तुम्हाला त्याचा आकार प्रत्येकाने रोज 5 ओळी न चुकता रोज सराव केला आणि